हालेलुया. कसे आहेत सगळेजण? प्रेज द लॉर्ड. सर्वांनी उजवात वरती करू आणि मोठ्यानं म्हणा प्रेज द लॉर्ड. अजून मोठ्यानं देवाची स्तुती असो. आज आपण देवाच्या वचनामधून काही गोष्टी आपण पाहणार आहोत आणि आपण शिकण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. तर पवित्र शास्त्र जेव्हा आपण वाचतो, पवित्र शास्त्रामध्ये 2 करार आहेत. कोणते करार आहेत? 2 जुना करार आणि एक नवीन करार. जुन्या करारामध्ये किती पुस्तकं आहेत? 39. आणि नवीन करारामध्ये किती? 27. 27. हा लक्षात ठेवा, बेसिक. आणि जुन्या करारामध्ये आपण जेव्हा वाचतो तेव्हा जुन्या करारामध्ये वेगवेगळे कालखंड आहेत. हालेलुया. राजांचा कालखंड आणि त्याचप्रमाणे संदेश प्रोफेट्स यांचा कालखंड, ऐतिहासिक काही पुस्तकं आहेत आणि अशा वेगवेगळे कालखंड आपल्याला जुन्या करारामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्यामधला एक कालखंड आहे. त्या कालखंडामधील एका व्यक्तीबद्दल आज आपण पाहणार आहोत आणि तो म्हणजे शास्त्यांचा कालखंड. हालेलुया. शास्त्री माहिती आहे? शास्तीचा अर्थ काय? शास्त्री लोकांना काय म्हटलं जायचं? शासन करणार, न्यायाधीश. प्रेज द लॉर्ड. तर शास्त्री लोक होते. काही असा त्यांचा कालखंड होता की परमेश्वर त्या लोकांना काय करायचा? इस्रायल लोकांच्या वरती त्यांना नेमणूक करायचा आणि ते शास्त्री लोक इस्रायल लोकांना, देवाच्या लोकांना ते मार्गदर्शन करायचे. मग सगळ्या बाबतीमध्ये ते इस्रायल लोकांचे प्रश्न सोडवायचे आणि त्याचप्रमाणे परमेश्वर त्या व्यक्तीबरोबर असायचा आणि तो काय करायचा की जे इस्रायल लोकांच्या वरती युद्ध करणारे लोक आहेत त्यांच्यापासून सुद्धा तो व्यक्ती काय करायचा? बचाव करायचा, त्यांना सुरक्षित ठेवायचा. असा हा शास्त्यांचा कालखंड होता. त्यामधला एक शास्त्री आहे. त्या शास्त्याबद्दल, त्या जजबद्दल किंवा त्या न्यायाधीशाबद्दल आपण आज पाहणार आहोत थोडक्यामध्ये. त्याबद्दल आपण काही वचन वाचाय. सुरुवातीला शास्त्री याचा 11वा अध्याय 1 ते 6 वचन वाचा कोणतं. इफ्ताह गिलादी हा एक पराक्रमी वीर होता. तो वेश्यापुत्र असून त्याचा बाप गिलाद होता. गिलादाच्या बायकोलाही मुलगे झाले. हे तिचे मुलगे मोठे झाल्यावर त्याला म्हणाले, तू परस्त्रीचा मुलगा असल्यामुळे आमच्या वडिलांच्या घराण्यातील वतनात तुला वाटा मिळणार नाही, असे म्हणून त्यांनी त्याला हाकून दिले. तेव्हा इफ्ताह आपल्या बांधवांच्या भीतीने पळून गेला आणि टोब देशात जाऊन राहिला. तेथे रिकामटेकडे लोक त्याला मिळाले आणि ते त्यांच्या बरोबर वावरू लागले. काही दिवसांनी अम्मोनी लोकांनी इस्रायलाशी युद्ध पुकारले. अम्मोनी लोक इस्रायलाशी लढू लागले. तेव्हा गिलाद येथील वडील जण इफ्ताहाला आणण्यासाठी टोब देशी गेले. हे इफ्ताहाला म्हणाले, चला आमचे सेनापती व्हा, म्हणजे आम्ही अम्मोनी लोकांशी युद्ध करू. प्रेज द लॉर्ड. तर यामध्ये सांगायचं की शास्त्री याचा 11वा अध्याय 1 ते 6 वचन आपण वाचलेले आहेत. त्यामध्ये इफ्ताह गिलादी या व्यक्तीबद्दल आपण पाहणार आहोत. त्याचं नाव काय? इफ्ताह गिलादी. आणि सुरुवातीलाच त्याच्याबद्दल एक थोडेसे प्रस्तावना आपल्याला पाहायला मिळत आहे. तो कसा होता? पराक्रमी वीर होता. हालेलुया. पराक्रमी याचा अर्थ की तो धाडसी होता, त्याच्यामध्ये सामर्थ्य होतं, त्याच्यामध्ये बळ होतं आणि तो पराक्रमी वीर पुरुष होता. पराक्रमी आणि वीर पुरुष होता. आणि त्याचप्रमाणे पुढे सांगत आहे की तो वैश्यापुत्र सुद्धा होता. त्याच्यामध्ये एक निगेटिव्ह ती एक गोष्ट आपल्याला पाहायला मिळत आहे की तो वैश्यापुत्र होता. आणि त्यामुळं इथं काय केलं की त्याचे जे भाऊ आहेत त्या भावाने काय केला की त्याला वाटणी नाही दिली. त्यांची जी संपत्ती होती त्याच्या आई वडिलांची त्यामधून वाटणी दिली नाही आणि त्याला काय केलं? हाकलून लावलं. आणि हा काय केला? इफ्ताह गिलादीनं तो वेगळ्या ठिकाणी गेला. टोब या देशामध्ये या ठिकाणी गेला आणि त्या ठिकाणी तो राहिला. तर अशा प्रकारे ही घटना आहे. यात हा जर तुम्ही परिच्छेद तुम्ही घरी गेल्यानंतर वाचला तर यामधून भरपूर अशा गोष्टी आपल्याला पाहायला मिळतील. यामध्ये पहिली महत्वाची गोष्ट आपण पाहणं गरजेचं आहे आणि ते म्हणजे पहिला मुद्दा तो आहे की मनुष्य इतरांच्या जीवनामधून नेहमी नकारात्मक गोष्टी पाहत असतो. हालेलुया. परंतु परमेश्वर नेहमी सकारात्मक पाहत असतो. या भावाने काय केलं की तो कोण आहे? वैश्यापुत्र आहे. याचा अर्थ की त्यांच्या भावाने असा विचार केला असेल की हा वेगळ्या स्त्रीपासून हा
जन्माला आलेला आहे, आपला सावत्र भाऊ आहे, याला वाटणी कशाला द्यायची. आणि या गोष्टीमुळे त्याने काय केलं की त्याचा तिरस्कार केला, त्याचा राग केला आणि त्या घरामधून त्याला हाकलून राहायला लावलं. आणि त्याचप्रमाणे त्याचा जो हिस्सा होता किंवा त्याला देणं गरजेचं होतं तो हिस्सा सुद्धा त्याला दिला नाही. तर त्याला काय केलं, घरामधून पळवून लावलं आणि त्यानंतर तो निमूटपणे काय केला, वेगळ्या ठिकाणी जाऊन राहिला. ज्याप्रमाणे त्याच्याकडे दुसरं त्याचा दोष होता का, तो वैश्यपुत्र होता, हा यामध्ये त्याचा काय दोष नाही. हा कालांतराने अशा काही घटना घडल्या असतील आणि त्यामुळे तो या जगामध्ये त्याचा जन्म झाला. परंतु त्याचा दोष नसताना देखील त्याचे भाऊ त्याचा तिरस्कार करू लागले, द्वेष करू लागले, त्याला हाकलून लावलं. याचं एकच कारण होतं आणि ते म्हणजे त्यांचा जो त्या इफ्ताहाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन होता तो निगेटिव्ह होता किंवा तो नकारात्मक त्यांचा दृष्टिकोन होता. हालेलुया. म्हणून आपण सुद्धा जेव्हा आपण सर्वजण विचार करूया की जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीकडे पाहत असताना आपण पहिल्यांदा काही गोष्टी पाहतो, सकारात्मक पाहतो का नकारात्मक गोष्टी पाहतो? पहिल्यांदा आपण काय करतो, नकारात्मक. भलेही त्याच्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टी असू दे, प्रत्येक व्यक्तीमध्ये सकारात्मक गोष्टी असतात किंवा निगेटिव्ह गोष्टी असतात, चांगल्या गोष्टी असतात आणि वाईट गोष्टी असतात. परंतु आपला असा स्वभाव गुणधर्म आपल्यामध्ये असा डेव्हलप झालेला आहे की आपण पहिल्यांदा काय करतो, त्या व्यक्ती किती चांगला असू दे ते पाहत नाही, परंतु आपण काय करतो, त्याच्याबद्दल नेहमी नकारात्मक गोष्टी आपण पाहण्याचा प्रयत्न करतो. तो कशा प्रकारे चुकत आहे, तो कशा प्रकारे वाईट वागत आहे, ही आपण काय करतो, नेहमी त्या व्यक्तीच्या जीवनामधून आपण पाहण्याचा प्रयत्न करतो. परंतु परमेश्वर तसा पाहतो का? परमेश्वरानं तसं पाहिलं असतं तर काय झालं असतं, आपला नाश झाला असता. आपण किती पाप केलेला आहे किंवा आपण किती वाईट होतो, आपण किती वाईट बोलत होतो, या सगळ्या गोष्टीमधून परमेश्वरानं आपल्याला वेगळं केलं, आपल्याला पवित्र केलं, त्यानं आपल्या सर्व अपराधांची क्षमा केली. आणि परमेश्वराचा जो दृष्टिकोन होता, आपण पापी होतो, आपण वाईट होतो, परंतु आपल्याला वाईट म्हणून परमेश्वरानं पाहिलं नाही. त्या वाईटसाठी त्याने किंमत मोजली, आपल्या पापासाठी त्याने किंमत मोजली आणि आपल्याला सर्व त्या वाईट गोष्टीमधून, पापामधून आपल्याला बाहेर काढली. या भावाने सुद्धा तेच केलं. त्याच्याकडे काय केलं, तोच एक दृष्टिकोन ठेवला की तो वैश्यपुत्र आहे आणि त्याच्याशी आपला जवळचा नातेसंबंध नाही आणि त्यामुळं या एकाच नकारात्मक दृष्टिकोनातून ते त्याच्याकडे पाहू लागले आणि त्याचा परिणाम हे झाला की त्याला घरामधून त्यांनी काढून टाकलं. म्हणून आपण सर्वांनी वैयक्तिक विचार करूया की मी जेव्हा एखाद्या व्यक्तीकडे पाहत असताना आपल्याला आता इथून पुढं तो दृष्टिकोन बदलणं गरजेचं आहे. हालेलुया. समजत आहे? प्रत्येकाने विचार करा की आजपासून तुम्ही प्रत्येकानं हा विचार करा की माझ्या समोर कोणी व्यक्ती होते, भले मग ते माझ्या घरामधील लोक असतील, माझे आई वडील असतील, माझे भाऊबंद असतील किंवा माझ्या मंडीमधील लोक असतील, माझ्या आजूबाजूचे शेजारचे लोक असतील, जेव्हा मी त्यांच्याकडे पाहणार तेव्हा त्यांच्यामध्ये ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या चांगल्याच गोष्टीकडे आपण पाहून आपण त्याच्याशी वर्तन करणं गरजेचं आहे. हालेलुया. त्याच्यामध्ये प्रत्येकाकडे काही निगेटिव्ह गोष्टी असणार, प्रत्येकाकडे काही चुकीच्या गोष्टी असणार, परंतु या ठिकाणी इफ्ताह त्याच्या भावांनी जसे वागलं त्याप्रमाणे आपल्याला वागायचं नाही. आपण परमेश्वराची लेकरं आहोत. परमेश्वरानं आपल्याला जगामधून वेगळं केलेलं असताना आपला दृष्टिकोन किंवा आपले विचार सुद्धा परमेश्वराच्या सारखे असायला पाहिजेत. हालेलुया. आपण नेहमी समोरच्या व्यक्तीकडं ज्या सकारात्मक गोष्टी आहेत त्या सकारात्मक गोष्टी पाहूनच आपण त्या व्यक्तीशी व्यवहार करायला पाहिजे. भले त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये चुकीच्या गोष्टी असेल, भले त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये पाप असेल, वाईट गोष्टी असतील, परंतु आपण नेहमी या दृष्टिकोनातून प्रत्येकाशी व्यवहार करणं गरजेचं आहे. म्हणून पहिला मुद्दा मी तुम्हाला सांगितला की मनुष्य इतरांच्या जीवनामधून नेहमी नकारात्मक गोष्टी पाहत असतो किंवा नकारात्मक गोष्टींना नेहमी तो पॉइंट आउट करत असतो, परंतु परमेश्वर आपल्याकडं जशा प्रकारे सकारात्मक गोष्टींच्याकडे पाहत आहे त्याप्रमाणे आपण सुद्धा आजपासून ही सुरुवात करायची आहे की मी सुद्धा इतरांच्याकडून सकारात्मक गोष्टी पाहणार. हालेलुया. समजत आहे मला काय म्हणायचं सर्वांना? म्हणून इथून पुढे आता त्या गोष्टी आपण सोडून देऊया. आज परमेश्वराने आपल्याला सांगितलेलं आहे की नेहमी
तो कसा वाईट आहे किंवा तिच्यामध्ये काय चुकीचं आहे किंवा त्यामध्ये त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये काय दोष आहेत याकडे लक्ष न देता त्या व्यक्तीमध्ये चांगल्या कोणत्या गोष्टी आहेत याकडे आपण लक्ष देऊया आणि आपण एकमेकांना उत्तेजन करण्याचा प्रयत्न करूया, एकमेकांना बोध करण्याचा प्रयत्न करूया. हालेलुया. निगेटिव्ह गोष्टी प्रत्येकामध्ये आहेत. या जगामध्ये कोण परफेक्ट आहे का? येशू शिवाय कोणीच परफेक्ट नाही. हालेलुया. जर मी परफेक्ट नाही तर मी दुसऱ्या व्यक्तीच्या जीवनामधल्या चुकीच्या गोष्टी काढू शकत नाही. म्हणून त्या मतेमध्ये सांगत आहे की आपल्या भावाच्या डोळ्यातलं काय काढण्यापेक्षा मुसळ काढण्यापेक्षा काय कर, स्वतःच्या डोळ्यातलं पहिलं मुसळ पाहून घ्या. हालेलुया. याचा अर्थ की आपण नेहमी दुसऱ्याचे दोष काढतो, परंतु आपल्या जीवनामध्ये सुद्धा काही दोष असतात त्याकडे आपण नेहमी दुर्लक्ष करत राहतो. म्हणून पहिला मुद्दा, ज्याप्रमाणे या भावांनी त्याच्याकडे नेहमी निगेटिव्ह दृष्टिकोनातून पाहिलं आणि त्याला घरामधून हाकलून दिलं, त्याप्रमाणे आपला दृष्टिकोन आपल्याला बदलणं गरजेचं आहे. हालेलुया. नेहमी नकारात्मक दृष्टिकोन ठेवून परमेश्वर आपल्याला आशीर्वादित करणार नाही. नेहमी एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये वाईटच गोष्टीकडे आपण जर पाहत बसलो तर आपण कधीच आशीर्वादित होणार नाही आणि आपण कधीच प्रभूमध्ये वाढणार नाही. म्हणून ते एक उदाहरण मी तुम्हाला सांगितलं होतं की एक स्त्री होती चर्चमध्ये आणि तिला चर्च सोडायचं होतं. ते पाळक साहेबांना भेटले आणि म्हटले की मला चर्चमध्ये यायचं नाही. तर पाळक साहेब म्हटले काय यायचं नाही, तर सगळे लोक वाईट मला दिसत आहेत, लोक कोण चांगलं वागत नाही, आपल्या मनाप्रमाणे जीवन जगत आहेत, पापामध्ये जीवन जगत आहेत आणि त्यामुळे मला मंडीमध्ये येण्याची इच्छा होत नाही. त्यानंतर पाळका साहेबांनी सांगितलं एक ग्लास दिला आणि तिला सांगितलं की काय कर, चर्चची फेरी मार. त्यानंतर तिनं फास्ट मध्ये ती फेरी मारली. त्यानंतर पाळकाने काय केलं, पूर्ण भरून दिला ग्लास, काठोकाठ भरून दिला आणि तिला सांगितलं की आता चर्चची फेरी मार. त्यानंतर ते पहिल्यांदा तिनं काय केलं, पटकन ती फेरी मारली कारण ग्लास कसा होता, अर्धा होता. आणि जेव्हा तो पूर्ण भरलेला होता तिनं काय केला की तो ग्लास घेतला आणि ती काय करत आहे, हळूहळू हळूहळू त्या ग्लासकडे पाहत, कारण पाळकाने सांगितलं होतं की त्यामधलं पाणी सांडायचं नाही. आणि जेव्हा ती फेरी मारली तेव्हा पाळकांनी तिला काय केला, प्रश्न विचारला की तुम्ही कसं काय, तुम्हाला अनुभव आला. ती म्हटले की व्यवस्थित केलं, मी पाणी पाडलं नाही. त्याप्रमाणे आपलं लक्ष कुणाकडे आहे हे मॅटर करतात गोष्टी. हालेलुया. ते स्त्री तेव्हा पाळकाने सांगितलं की तुम्हाला जर प्रभूमध्ये वाढायचं आहे तर तुमचं लक्ष कुणाकडे पाहिजे, ज्याप्रमाणे त्या ग्लासमध्ये पाण्याकडे तुमचं लक्ष होतं त्याप्रमाणे तुमचं लक्ष परमेश्वराकडे पाहिजे. हालेलुया. मग माझ्या आजूबाजूचा व्यक्ती किंवा माझ्या चर्च मधील व्यक्ती कसेही वागू देत किंवा ते पापामध्ये जीवन जगू द्यात, आपण त्यांच्याकडे लक्ष न देता मला पवित्र जीवन जगायचं आहे, मला प्रभूमध्ये वाढायचं आहे, म्हणून माझं लक्ष कुणावरती पाहिजे, प्रभूकडे पाहिजे. हालेलुया. भरपूर वेळा चर्च मधील लोक गहाळ होतात किंवा अनेक मंड्यामधील लोक या मंड्यामधून त्या मंड्यामध्ये, त्या मंड्यामधून या मंड्यामध्ये का करतात, कारण का ते कुणाकडे पाहत असतात, लोकांच्याकडे पाहतात. हालेलुया. लोकांच्याकडे पाहून ते आपले निर्णय घेत असतात. परंतु आपण जेव्हा चर्चमध्ये एखाद्या आपण जेव्हा जात असतो तेव्हा आपण लोकांच्याकडे पाहून त्या चर्चमध्ये कधीच जायला नाही पाहिजे. तर आपण कुणाकडे पाहायला पाहिजे, प्रभूकडे. त्या चर्चमध्ये मी गेल्यानंतर मी काय करणार आहे, कोणा पाळकांची आराधना होते का चर्चमध्ये, नाही. मला कुणाची आराधना करायची आहे, परमेश्वराची आराधना करायची. म्हणून आपण ज्या चर्चमध्ये जात असेल त्या चर्चमध्ये आपण जात असताना आपला हा दृष्टिकोन पाहिजे की मला प्रभूमध्ये वाढायचं आहे. हालेलुया. मग भले आजूबाजूची परिस्थिती कशी का असेना, आणि म्हणून आपण नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेवायचा. हालेलुया. म्हणून या ठिकाणी ज्याप्रमाणे परमेश्वर आपल्याकडे पाहत आहे त्याप्रमाणे आपल्याला बनायचं आहे. म्हणून एका ठिकाणी सांगत आहे की तुम्ही काय करा, ख्रिस्ताला परिधान करा. ख्रिस्ताला परिधान करा याचा अर्थ की आपले विचार, आपल्या मनामधील सगळ्या गोष्टी त्या ख्रिस्ताप्रमाणे आपण विचार करायला पाहिजे. जसा येशू वर्तन करत होता त्याप्रमाणे आपल्याला वागायचं आहे. म्हणून इप्ता गिलादी याच्या जीवनाबद्दल त्याच्या भावाने काय केलं की फक्त त्या गोष्टी पाहिल्या की ज्या निगेटिव्ह होत्या, जो वैश्यापुत्र होता आणि त्याचा परिणाम त्याला हाकलून दिलं. म्हणून आपण दुसऱ्याकडे जेव्हा पाहतो तेव्हा आपण नेहमी त्याच्यामध्ये ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्याकडे आपण लक्ष देऊया. हालेलुया. प्रत्येकाकडे निगेटिव्ह गोष्टी असतात, नकारात्मक गोष्टी असणार, चांगल्या गोष्टी असणार, वाईट गोष्टी असणार. परंतु आपला स्वभाव काय, आपण काय करतो, पहिलं वाईट गोष्टी आपण पहिल्यांदा पाहत असतो. परंतु हा स्वभाव आपण बदलूया
आणि आपण सकारात्मक गोष्टी आपण इथून पुढे पाहण्याचा प्रयत्न करू. म्हणून फिलिप याचा 4 अध्याय 8वं वचन. बंधूंनो, शेवटी इतकेच सांगतो की जे काही सत्य, जे काही आदरणीय, जे काही न्याय्य, जे काही शुद्ध, जे काही प्रशंसनीय, जे काही श्रवणीय, जो काही सद्गुण, जी काही स्तुती, त्याचे मनन करा. आणि या ठिकाणी काय सांगत आहे? जे काही सत्य, जे काही आदरणीय, जे काही न्याय, जे काही शुद्ध, जे काही प्रशंसनीय, जे काही श्रवणीय, जे सद्गुण, जे काही स्तुती, त्याचं काय करा? मनन करा. या ठिकाणी कोणती वाईट गोष्टी आहे का? वाईट कोणतं नकारात्मक आहे का यामध्ये? काय वचनामध्ये नाही, तर सगळं सकारात्मक आहे. म्हणून या ठिकाणी सुद्धा परमेश्वराचं वचन सांगत आहे की तुम्ही सुद्धा काय करा? सत्याकडे लक्ष द्या. हालेलुया. या जगामध्ये अनेक भरपूर गोष्टी घडत आहेत, चुकीच्या गोष्टी घडत आहेत. कधी कधी आपल्याला प्रश्न पडणार की हे का होत आहे, हे असं का घडत आहे. परंतु त्या गोष्टीसाठी आपण प्रार्थना करूया आणि आपण काय करूया? सत्याकडे लक्ष देऊया. हालेलुया. आपण कधी कधी असं असतं की दुसरा चुकीचं वागतोय तर मी सुद्धा चुकीचं वागायला काय हरकत आहे. हालेलुया. कधी कधी आपण काय करतो? अशा प्रकारे विचार करत असतो. तो जर पाप करत आहे, त्याचं काहीच बिघडलं नाही, तर मी का पाप करू नये? हालेलुया. अशा प्रकारची वृत्ती असते. परंतु इथं सांगत आहे की जे सत्य आहे ते त्याचं मनन करा, जे आदरणीय आहे. याचा अर्थ की ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्याकडे परमेश्वर सांगत आहे तुम्ही काय करा? जास्त लक्ष द्या. त्याच्यावरती तुम्ही काय करा? फोकस करा. जे शुद्ध गोष्टी आहेत, ज्या प्रशंसनीय आहेत. या ठिकाणी सांगत आहे की जे काय प्रशंसनीय आहे. प्रशंसनीय याचा अर्थ की स्तुती करण्यासारखं. प्रत्येकामध्ये एक चांगले गुणधर्म असतात. कधी आपण एकमेकांची प्रशंसा केलेली आहे का? म्हणून आपण जे प्रशंसनीय आहे त्या गोष्टी आपण करूया. जे सद्गुण आहे, जे चांगले गुण आहेत त्याकडे आपण लक्ष देऊया. हालेलुया. एखादा व्यक्ती जर चांगला प्रार्थना करत असेल तर आपण त्यांना उत्तेजन द्यायला पाहिजे की तुम्ही चांगली प्रार्थना करताय. हालेलुया. मग वचन सांगायला येऊ दे किंवा नाही येऊ दे, परंतु त्याच्यामधला जो प्रार्थनेचा गुणधर्म आहे त्याला आपण काय करूया? बूस्ट करूया आणि त्याला आपण उत्तेजन देऊया. म्हणून ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्याकडे आपण लक्ष देऊया. जे सद्गुण आहेत त्याकडे आपण लक्ष देऊया. जे आदर करण्यायोग्य आहे त्याचा आपण काय करूया? सन्मान करूया. म्हणून जे सकारात्मक आहे, जे चांगलं आहे त्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. जे नकारात्मक आहे त्याकडे आपण दुर्लक्ष करूया आणि त्या गोष्टी आपण प्रभूच्या हातामध्ये काय करूया? सोपवून देऊया. हालेलुया. म्हणून ज्या सकारात्मक गोष्टी आहेत त्याकडे जेव्हा आपण पाहणार तेव्हा आपण खऱ्या अर्थानं ख्रिस्तासारखे होणार. म्हणून 1 शमूएल 16 अध्याय 7 वचन सांगत आहे की मानवासारखे परमेश्वराचे पाहणे नसते. मानव बाहेरचे स्वरूप पाहतो पण परमेश्वर हृदय पाहतो. परमेश्वर मनुष्यासारखा पाहत नाही. मनुष्य नेहमी निगेटिव्ह पाहत असतो. तो असाच वागला, ती अशीच वागली, तो असंच बोलला, ती अशीच बोलली. आपण नेहमी काय करत असतो की आपण अशा प्रकारे निगेटिव्ह गोष्टी पहिल्यांदा आपण पाहण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु परमेश्वर अशा प्रकारे पाहत नाही. परमेश्वर नेहमी आपल्यामध्ये सकारात्मक गोष्टी पाहतो आणि म्हणून आपल्याला परमेश्वरासारखं बनायचं आहे. जसा परमेश्वराची वृत्ती आहे त्याप्रमाणे आपल्याला सुद्धा आपली वृत्ती ठेवायची आहे. हालेलुया. म्हणून चुकीच्या गोष्टी किंवा नकारात्मक गोष्टीकडे लक्ष न देता आपण ज्या व्यक्तीमध्ये चांगल्या गोष्टी आहेत त्याकडे आपण लक्ष देऊया आणि आपण प्रभूमध्ये एकत्रितरित्या वाढण्याचा आपण प्रयत्न करूया. हालेलुया. मग पहिली गोष्ट कोणती? आहेत का इथंच? दुसऱ्याच्या जीवनामधून नकारात्मक किंवा चुकीच्या गोष्टी पाहायच्या नाही. पहिलं कोणत्या गोष्टी पाहायच्या? इथून पुढं ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या आपण पाहायच्या. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे की हा जो आपण परिच्छेद वाचला, पुन्हा एकदा वाचा तो 1 ते 6 वचन. शास्त्री 11 1 ते 6. इफ्ताह गिलादी हा एक पराक्रमी वीर होता. तो वैश्यपुत्र असून त्याचा बाप गिलाद होता. गिलादाच्या बायकोलाही मुलगे झाले. हे तिचे मुलगे मोठे झाल्यावर त्याला म्हणाले, तू परस्त्रीचा मुलगा असल्यामुळे आमच्या वडिलाचा
वडिलांच्या घराण्यातील वतनाचा तुला वाटा मिळणार नाही असे असे म्हणून त्यांनी त्याला हाकून दिले. आणि तेव्हा इफ्ताह आपल्या बांधवांच्या भीतीने पळून गेला. बस. आणि यामध्ये एक ट्विस्ट सुद्धा आहे. पहिलं वचन काय सांगत आहे, वाचा मोठ्यानं पुन्हा एकदा. इफ्ताह गिलादी हा इफ्ताह गिलादी हा पराक्रमी वीर होता. हालेलुया. परंतु या ठिकाणी सांगत आहे की जेव्हा त्याच्या बाबांनी त्याचा द्वेष केला, त्याला खडसावलं की तू परस्त्रीचा मुलगा आहेस, तेव्हा तू काय कर, आमचं घर सोडून जा. आणि त्यावेळी तो काय केला, त्यांचं घर सोडलं, संपत्तीचा वाटा सुद्धा त्याला दिला नाही आणि त्याला हाकलून लावलं आणि तो काय केला, निघून गेला. हालेलुया. या ठिकाणी एक ट्विस्ट आहे आणि ते म्हणजे इफ्ताह गिलादी हा पराक्रमी होता, वीर होता. परंतु पराक्रमी असताना देखील त्या परिस्थितीमध्ये आपण काय केलं असतं. समजा तुम्ही सख्खे भाऊ आहेत, हा, आता इथं परिस्थिती वेगळी आहे. सख्खे भाऊ आहे, मोठ्या भावानं म्हटलं की मी तुला काही हिस्सा देणार नाही, सगळं माझ्या नावावर करून, की त्यानं स्वतःच्या नावावर करून दिलं आणि म्हटलं जा घर सोड माझं, तुला आता काय मिळणार नाही. काय करणार तुम्ही? भांडणानंतर दुसरी स्टेप लगेच ऍडव्होकेट, हा, लगेच केस आणि मग चक्रा चालू कोर्टाच्या, हा, 5 वर्ष 6 वर्ष 10 वर्ष. हालेलुया. परंतु इथं सांगत आहे की तो वीर होता, याचा अर्थ की तो सक्षम होता. हालेलुया. तो भांडून जबरदस्ती करून त्याचा हिस्सा तो घेऊ शकला असता का? कारण पहिलंच वर्णन आहे की तो वीर होता. हालेलुया. वीर होता, पराक्रमी होता, याचा अर्थ की त्याच्यामध्ये ते सामर्थ्य होतं. परंतु या ठिकाणी त्याचा एक चांगला दृष्टिकोन आपल्याला पाहायला मिळत आहे आणि तो म्हणजे सगळ्या गोष्टी भांडण करून साध्य होत नाहीत. हालेलुया. आपल्याला वाटते की भांडण केले की सगळं काही साध्य होते, आवाज वाढवला की सगळं काही साध्य होतंय. परंतु आध्यात्मिक नियम जेव्हा आपण पाहतो की आपण जेवढं शांत राहणार तेवढं सुद्धा त्या परिस्थितीमध्ये परमेश्वर आपल्याला काय करणार, उंच करणार. हालेलुया. म्हणून दुसरा मुद्दा मला तुमच्या समोर ठेवायचा आहे आणि ते म्हणजे सगळ्या गोष्टी भांडण करून साध्य होत नाही. हालेलुया. पटतंय का? हा, सगळ्या गोष्टीमध्ये भांडणच करायला पाहिजे तेव्हाच मला सगळ्या गोष्टी मिळणार असं काही होत नाही. इफ्ताह गिलादी हा पराक्रमी होता, तो वीर पुरुष होता. त्याला त्याच्या भावांनी काय केलं, हाकलून लावलं, त्याला हिस्सा दिला नाही. त्यानं गपगुमान शांतपणे त्यांचं घर सोडलं, कोणताही वाटा घेतला नाही आणि तो दुसऱ्या ठिकाणी निघून गेला आणि त्या ठिकाणी तो आनंदामध्ये राहू लागला. या परिस्थितीमध्ये तो भांडण करू शकला असता, त्याची जी वाटिणी आहे ती वाटिणी त्यानं जबरदस्तीनं घेऊ शकला असता. परंतु या ठिकाणी त्यानं कोणता मार्ग अवलंबला, शांततेचा मार्ग अवलंबला. त्यानं भांडणाचा मार्ग अवलंबला नाही, तर त्यानं शांततेचा मार्ग अवलंबला आणि त्याचा परिणाम आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे की परमेश्वरानं त्याला कशा प्रकारे आशीर्वादित केलं आणि त्यानं भांडण न करता तो निघून गेला. तेव्हा आपण सुद्धा अशाच प्रकारे वृत्ती ठेवली. भांडण केल्यानं प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही. आपण जेवढं शांत राहणार आणि ती परिस्थिती जेवढं आपण परमेश्वराच्या हातामध्ये सोपवून देणार तेव्हा परमेश्वर त्या परिस्थितीमध्ये काम करणार. म्हणून भांडण हा योग्य मार्ग नाही की प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी. तर शांततेनं जीवन जगणं किंवा शांततेचा मार्ग अवलंबणं हे एक उपाय आहे. ह्या एक उपाय आहे की समस्येचं निवारण करण्यासाठी. मग नीतिसूत्र याचा 20वा अध्याय 3रं वचन सांगत आहे, भांडणापासून दूर राहणे हे मनुष्याला भूषणावं आहे, पण प्रत्येक मूर्ख इसम कलह करत राहतो. भांडणापासून आपल्याला काय करायचं आहे, दूर राहायचं आहे. प्रत्येक ख्रिस्ती विश्वासणाऱ्यानं भांडणापासून दूर राहायचं आहे आणि हे कसं आहे, भूषणावं आहे. गल्लीमध्ये समजा सतत भांडणं करणारे लोक असतात, त्यांचं भांडण चालू झाले की लोक काय म्हणतात, यांचं नेहमीच आहे, हा, यांचं रोजच आहे. म्हणून ते भूषणावं आहे का, ते अपमानास्पद आहे त्यांच्या जीवनासाठी. म्हणून भांडणापासून जेव्हा आपण दूर राहतो, आपल्या घरामध्ये भांडण होत नाहीत, आपल्या घरामध्ये मोठा आवाज
येत नाही लोकांना ऐकू येत नाही, तेव्हा लोकांना सुद्धा आश्चर्य वाटतं की ह्यांच्या जीवनामध्ये कसा आनंद आहे किंवा कशा प्रकारे हे लोक राहत आहेत. म्हणून ज्या घरामध्ये भांडण होत नाही किंवा जे व्यक्ती भांडण करत नाहीत ते कसे आहेत, भूषणाव आहेत, ते आदरास पात्र आहेत. परंतु जे भांडण करतात त्यांना परमेश्वर सांगत आहे की ते मूर्ख आहे. मूर्ख लोक काय करत असतात, वादविवाद करत असतात, भांडण करत असतात. दुसरे तिमोथेया याचा दुसरा अध्याय 23 ते 24 वचन वाचा. दुसरे तिमोथेया दुसरा अध्याय 23-24. मूर्खपणाच्या व अज्ञानाच्या वादविषयांपासून दूर राहा, कारण त्यांच्यापासून भांडणे उत्पन्न होतात, हे तुला ठाऊक आहे. प्रभूच्या दासाने भांडू नये, तर त्यांनी सर्वांबरोबर सौम्य, शिकवण्यात निपुण, सहनशील, विरोध करणाऱ्यांना सौम्यतेने शिक्षण देणारा असे असावे. कदाचित मूर्खपणाच्या व अज्ञानाच्या वाद विषयापासून दूर राहा. जे कलह करणारे विषय आहेत त्यापासून काय करा, तुम्ही लांब राहा सांगत आहे. ज्यापासून भांडण निर्माण होणार आहेत अशा विषयापासून काय करा, लांब राहा. आणि पुढे सांगत आहे की त्यापासून भांडणे उत्पन्न होतात, ते तुम्हाला ठाऊक आहे. कधी कधी आपल्याला माहित असतं की मी असं बोलल्यानंतर काय होणार, भांडण होणार आहे, तेव्हा तसं बोलणं काय करा, आपण टाळणं गरजेचं आहे. आणि पुढे सांगत आहे की प्रभूच्या दासाने भांडू नाही. हे फक्त प्रभूच्या दासाला ऍप्लिकेबल आहे असं नाही, सर्व विश्वासणाऱ्यांना. हालेलुया. की सर्वांनी भांडू नये, सर्वांनी एकमेकाशी सौम्यतेने वागायचं, शिकवण्यात निपुण, सहनशील राहायचं आहे. हालेलुया. म्हणून दुसरा मुद्दा आपण पाहिलेला आहे तो म्हणजे भांडणामुळं सगळ्या प्रश्नांची उत्तरं सुटत नाहीत. सगळ्या गोष्टी भांडण करून साध्य होत नाही. त्यामुळं भांडण करणं आपल्याला टाळायचं आहे. आपण भांडखोर, ख्रिस्ती लोक भांडखोर आहेत का? नाही. तेव्हा ती गरिमा आपल्याला सांभाळायची आहे. आपल्याला भांडणापासून आपल्याला दूर राहायचं आहे. त्यानंतर तिसरा मुद्दा आपण पाहणार आहोत आणि आपण संपवणार आहोत. त्यासाठी आपण आणि ते म्हणजे तिसरा मुद्दा आहे तो म्हणजे येफ्ता गिलादी हा परमेश्वराशी इतका प्रामाणिक होता की परमेश्वराला त्याने एक शब्द दिला, खूप अवघड शब्द होता. गडबडीमध्ये त्याने शब्द दिला आणि त्यानं तो पाळला. माहिती आहे कुणाला? काय? तो म्हणाला, तू मला जर विजय दिला आणि तर माझ्या विजयानंतर मी घरी परत जे कोणी माझ्या समोर येईल त्याला मी तुला समर्पण करतो. पुढं काय आलं? त्याची मुलगी सगळ्यात पहिली त्याची मुलगी त्याच्या समोर, त्याला एकच मुलगी. आणि त्यानंतर त्यानं आणि त्याच्यानंतर त्याने तिला समर्पण केलं. हालेलुया. अब्राहामापेक्षा खूप मोठी आणि अद्भुत गोष्ट आहे, सत्य घटना. आणि जर तुम्ही या अध्यायामध्ये 11वा अध्याय 30 ते 35 वचन जर आपण वाचलं तर त्यामध्ये काय केला, इफ्ता गिलादी. त्यानंतर पुढे आपल्याला जर तुम्ही अगोदरच्या काही ही वचनं जे 5-6 वचनं वाचली आपण सुरुवातीची, त्यामध्ये सांगत आहे की काय केलं, इफ्ता गिलादी हा पराक्रमी होता, तो वीर होता. आणि त्यामुळे इस्रायल लोकांच्यावरती संकट यायला सुरुवात झाली. आणि त्यामुळे काय केलं, इस्रायल लोक, याचा अर्थ की त्याचे भाऊबंद काय केलेत, त्याच्याकडे गेलेत आणि त्याला काय केलं, पुन्हा इस्रायलमध्ये घेऊन आलेत. आणि त्याला सांगितलं की तुम्ही आमचा काय करा, न्यायाधीश बना, तुम्ही आमचं पुढारपण करा. आणि त्यानंतर तो काय केला, शास्ता बनला, इस्रायल लोकांचा शास्ता बनला. म्हणून पहिला आपण मुद्दा पाहिला की आपण त्याच्या भावाने त्याच्यामध्ये नकारात्मक गोष्टी पाहिल्या, निगेटिव्ह गोष्टी पाहिल्या, परंतु परमेश्वरानं त्याच्याकडे चांगल्या दृष्टिकोनातून पाहिलं आणि त्याला काय केलं, देवाची सेवा करण्याचा एक चान्स त्याला दिला. दुसरी आपण गोष्ट पाहिली की त्याच्या जीवनामध्ये तो सामर्थ्यवान असताना देखील त्यानं शांत राहण्याचा निर्णय घेतला. आणि तो काय केला की त्यांच्या भावांशी भांडण न करता तो काय केला, दुसऱ्या ठिकाणी जाऊन राहिला. त्याचा परिणाम हे झाला की परमेश्वरानं त्याला काय केलं, उंच केलं. हालेलुया. ज्या लोकांनी त्याला बाहेर काढलं होतं त्या लोकांच्या वरती कोणाची नेमणूक केली, त्याचीच त्या परमेश्वरानं काय केलं, नेमणूक केली. आणि त्या लोकांना तो सुरक्षित ठेवू लागला, त्या लोकांची तो काळजी घेऊ लागला आणि त्या लोकांना तो देवाच्या वचनानुसार आध्यात्मिकरित्या तो मार्गदर्शन करू लागला. आणि त्यानंतर त्याची शास्त्रामधून नेमणूक झाली. आणि नेमणूक झाल्यानंतर वेगवेगळे युद्ध त्यानं केले, इस्रायल लोकांना अनेक शत्रूपासून त्यानं वाचवलं. आणि शेवटी
या ठिकाणी जर 30वं वचन जर वाचलं त्यामध्ये सांगत आहे, इप्ताने परमेश्वराला असा नवस केला की तू खात्रीने अम्मोनी लोकांना माझ्या हाती दिलेस, तर मी अम्मोनी लोकांकडून सुखरूप परत आल्यावर माझ्या घराच्या दारातून जो प्राणी मला समोर येईल तो परमेश्वराचा मानून मी त्याचे हवन करेन. आणि या ठिकाणी त्यानं सांगितलं की अम्मोनी लोक त्याच्याशी युद्ध करणार होते आणि त्यानं सांगितलं की मला अम्मोनी लोकांशी युद्ध करायचं आहे आणि परमेश्वरा तुम्हाला साथ दे. आणि तू मला साथ दिले आणि या युद्धामध्ये जर तुम्हाला विजय मिळवून दिला तर मी जेव्हा युद्धावरून परत येईल तेव्हा माझ्या दारासमोर जो प्राणी दिसेल किंवा जी गोष्ट दिसेल त्याचं मी काय करेन, तुला अर्पण करेन. इप्ता गिलादीला वाटले की दारामध्ये जे काही प्राणी बांधलेले असणार, जेव्हा ते पाहणार तेव्हा त्या प्राण्यांचं तो काय करेल, परमेश्वराला हवन करेल असं त्याला वाटलं. त्याला वाटलं की ही काय मोठी गोष्ट नाही. हालेलुया. परंतु पुढे जर तुम्ही गोष्ट वाचली त्यामध्ये सांगत आहे की जेव्हा इप्ता गिलादी यानं युद्धामध्ये गेला आणि युद्धामध्ये त्याला विजय मिळाला आणि विजय मिळाल्यानंतर इप्ता गिलादी आपल्या घरामध्ये येत आहे आणि अंगणामध्ये आल्यानंतर पहिल्यांदा त्याला समोर त्याची एकुलती एक मुलगी आली. हालेलुया. वाचा पुढे वचन 32 पासून. मग अम्मोनी लोकांशी युद्ध करायला इप्ता याच्यावर चालून गेला आणि परमेश्वराने त्यांना त्याच्या हाती दिले. अरोएरापासून मिन्नीत पर्यंत 20 नगरात आणि पुढे आबेल गारामी पर्यंत त्यांनी त्याची मोठी कत्तल उडून त्यांचा मोड केला. अशा प्रकारे इस्रायल लोकांनी अम्मोनी लोकांचा नक्षा उतरविला. इप्ता मिस्पा येथे आपल्या घरी आल्या तेव्हा त्याची मुलगी डफ वाजवीत व नाचत त्याच्या समोर आली. ती त्याची एकुलती एक मुलगी होती. तिच्याशिवाय त्याला दुसरा मुलगा अथवा मुलगी नव्हती. तिला पाहताच आपली वस्त्रे फाडून तो म्हणाला, हाय हाय मुली, तू माझे मन खचविले आहे. तू माझ्यावर मोठे संकट आणले आहे. परमेश्वराला मी शब्द दिला आहे, आता मला माघार घेता येत. बस. आणि या ठिकाणी सांगतं की जेव्हा इप्ताहानं विजय मिळवला आणि युद्धामध्ये तो विजय झाला, परमेश्वरानं त्याला युद्धामध्ये विजय दिला. आणि जेव्हा तो घरी आला आणि युद्धावरती जायच्या अगोदर त्यानं काय शब्द दिला होता की माझ्या समोर जी गोष्ट येईल ती गोष्ट मी तुला अर्पण करेल. आणि जेव्हा तो घरामध्ये दारामध्ये आहे, दारामध्ये असतानाच या ठिकाणी सांगत आहे की त्याची ती मुलगी डफ वाजवत नाचत त्याला सामोरी आली आणि त्याची मुलगी ती एकुलती एक मुलगी होती इथं सांगत आहे. आणि त्यानंतर जेव्हा त्यानं त्या मुलीकडे पाहिलं, मनामध्ये पहिल्यांदा काय होता, आनंद होता, कारण मी युद्ध जिंकलेलं आहे. हालेलुया. परमेश्वरानं मला युद्धामध्ये विजय मिळवलेला आहे. आणि जेव्हा तो दारामध्ये आला, दारामध्ये आल्यानंतर त्याचं नजर त्या मुलगीकडे गेली. ती मुलगी दारामध्ये आली. आपल्या बापाचं युद्धाचा विजय सेलिब्रेट करत असताना जेव्हा त्यानं त्या मुलीकडे पाहिलं, त्याच्या एकुलत्या एक मुलीकडं, तेव्हा या ठिकाणी काय केला, तो पूर्णतः गळून गेला. हालेलुया. त्याच्या अंतकरणामध्ये इतक्या वेदना झाल्या, दुःख झालं आणि तो गळून गेला. आणि या ठिकाणी सांगत आहे की तू माझ्यावर मोठे संकट आणले आहेस. माझ्यावरती आता मोठं संकट आलेलं आहे. आता मी परमेश्वराला शब्द दिलेला आहे, आता मी तो दिलेला शब्द माघारी घेऊ शकत नाही. आणि जर तुम्ही पुढचा जर भाग वाचला तर त्यामध्ये कन्व्हर्सेशन सुद्धा आहे त्या बापाचं आणि त्या मुलीचं. तेव्हा बाप सांगत आहे की मी असा असा शब्द दिलेला होता परमेश्वराला. तेव्हा ती मुलगी सुद्धा म्हणत आहे की बरोबर, ठीक आहे की तुम्ही तुमचा शब्द पाळा, माझं अर्पण त्या परमेश्वराला करा. परंतु तिनं सांगितलं की मला काय किती महिने द्या, 2 महिने द्या. हालेलुया. आणि त्यानंतर तिनं 2 महिने घेतले आणि त्यानंतर तिनं सगळ्या गोष्टी जाणून घेतल्या. आणि त्यानंतर काय केलं की ते आपल्या वडिलांच्याकडे गेले आणि त्यानंतर तिच्या वडिलांनी तिचं अर्पण परमेश्वराला केलं. म्हणून तिसरा महत्वाचा मुद्दा आपण पाहत आहोत आणि तो म्हणजे प्रभूशी सर्व गोष्टीमध्ये तडजोड न करता प्रामाणिक जो व्यक्ती राहतो, परमेश्वर त्याला आशीर्वादित करतो. हालेलुया. आपण जे परमेश्वराला शब्द देतो त्या शब्दाशी आपण नेहमी प्रामाणिक राहायला पाहिजे. परमेश्वराने ज्या आज्ञा आपल्याला दिलेल्या आहेत त्या आज्ञा काटेकोरपणे पाळण्यासाठी आपण ते प्रामाणिकपणा आपण नेहमी जपला पाहिजे. इप्ता गिलादी यानं काय केलं की जो शब्द दिला होता त्या शब्दाप्रमाणे आपल्या मुलीचं, त्याची ती एकुलती एक मुलगी होती,
एकच मुलगी त्याला झालेली होती आणि त्या मुलीचं अर्पण परमेश्वराला करायचं होतं आणि त्यानं ते अर्पण परमेश्वराला केलं आणि परमेश्वराचा काय केला, त्यानं शब्द पाळला. प्रामाणिक राहिला तो परमेश्वराशी. त्यानं तडजोड केली नाही. आपण खूप वेळा तडजोड करतो हा प्रत्येक गोष्टीमध्ये. हा परमेश्वर म्हटला की आता 10,000 रुपये दे. परमेश्वरा या महिन्यामध्ये जरा अडचण आहे, 10,000 नको, 5,000 मध्ये ऍडजस्ट हो. हा कधी कधी परमेश्वर सांगतो की उठ प्रार्थना कर. आपण म्हणतो की थोडा वेळानं कोण करतो प्रार्थना. हा आपण नेहमी काय करतो, तडजोड करणारे लोक बनतो. आपण नेहमी ऍडजस्टमेंट करणारे लोक बनतो की परमेश्वरा आपण स्वतःच्या सोयीप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करतो. हालेलुया. नेहमी आपल्या सोयीप्रमाणे आपण वागत असतो. परंतु जेव्हा आध्यात्मिक नियम आहे, आपल्या सोयी आपल्याला काय करायला पाहिजेत, बाजूला ठेवायला पाहिजेत आणि परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे, परमेश्वराच्या सोयीप्रमाणे आपल्याला वागायला पाहिजे. इफ्ता गिलादी यानं आपल्या मुलीचं समर्पण परमेश्वराला केलं आणि त्यानं प्रामाणिकपणे त्याचा शब्द पाळला आणि तो परमेश्वराशी प्रामाणिक राहिला. म्हणून आपण तिसरा प्रश्न मला तुम्हा प्रत्येकाला, आपल्या सर्वांना आपण अंतःकरणामध्ये विचाराय की मी प्रत्येक गोष्टीमध्ये तडजोड न करता परमेश्वराशी प्रामाणिकपणे जीवन जगत आहे. हालेलुया. समजला प्रश्न? आपल्या अंतःकरणामध्ये प्रश्न विचारा की मी माझ्या प्रभूशी कोणत्याही प्रकारची तडजोड न करता, ऍडजस्टमेंट न करता प्रत्येक क्षेत्रामध्ये मी माझ्या प्रभूशी प्रामाणिकपणे जीवन जगत आहे का? हालेलुया. प्रभू प्रामाणिक आहे, मी त्याच्याशी त्याच्यासारखंच प्रामाणिक आहे का, याचं परीक्षण आपण सर्वांनी करणं गरजेचं आहे. नीतिसूत्र 12वा अध्याय आणि 12 वचन. असत्यवाणी परमेश्वराला वीट आणते, परंतु सत्याने वागणारे त्याला आनंद देतात. असत्य, जे तडजोड करणारे लोक आहेत किंवा जे असत्य आहेत, स्वतःच्या इच्छेप्रमाणे जीवन जगणारे लोक, इथं सांगत आहे की जे असत्यवाणी परमेश्वराला वीट आणते. आता एक बोलायचं नंतर एक बोलायचं, अशा प्रकारे वागणारे लोक परमेश्वराला वीट आणतात. अशा लोकांच्या बद्दल परमेश्वर आनंदी नसतो. परंतु या ठिकाणी सांगत आहे की सत्यानं वागणारे त्याला आनंद देतात. जे लोक सत्यानं वागतात, जे लोक नेहमी परमेश्वराशी प्रामाणिकपणे जीवन जगतात, ते लोक परमेश्वराला आनंद देणारे असतात. हालेलुया. म्हणून असत्यवाणी परमेश्वराला वीट आणते. असत्याप्रमाणे जीवन जगणारे, स्वतःच्या सोयीप्रमाणे जीवन जगणारे परमेश्वराला वीट आणतात, परंतु सत्यानं चालणारे, परमेश्वराच्या इच्छेनुसार आज्ञेप्रमाणे चालणारे लोक परमेश्वराला नेहमी आनंद देणारे असतात. हालेलुया. या वेळेमध्ये आपण सर्वजण उठून उभा राहावे आणि आपण शेवटच्या प्रार्थनेमध्ये जाऊया. सर्वजण उठून उभा राहावे. आपण या वेळेमध्ये 3 गोष्टी आपण शिकलेल्या आहात. पहिली गोष्ट कोणती शिकलो आपण? नेहमी आपण सकारात्मक पाहायचं, एकमेकांच्याकडे नेहमी त्यांच्या जीवनामधल्या चांगल्या गोष्टी पाहिजे. हालेलुया. भले तो व्यक्ती वाईट असू दे किंवा आपल्याशी वाईट वागू दे, आपण नेहमी चांगल्या गोष्टींचा आदर करूया, सन्मान करूया आणि परमेश्वरानं जसं आपल्याकडे पाहिलं, आपल्याकडे सकारात्मकरित्या पाहिलं, त्याप्रमाणे आपण सुद्धा आपल्या आजूबाजूच्या लोकांशी, आपल्या नातलगांशी किंवा आपल्या ज्यांच्याबद्दल आपण निगेटिव्ह बनलेलो आहोत, त्या लोकांच्याशी आपण कायचं वागूया, सकारात्मक विचार करूया आणि सकारात्मक वागूया. दुसरी गोष्ट, भांडण करून सगळ्या गोष्टी साध्य होत नाहीत. शांततेनं सगळ्या गोष्टी साध्य होत असतात. हालेलुया. म्हणून महात्मा गांधींनी सुद्धा हाच मार्ग अवलंबला, शांतता, अहिंसा. म्हणजे दुसऱ्यानं गाणाखाली मारली तर आपण त्याला प्रत्युत्तर द्यायचं नाही. हालेलुया. तुला जितकं मारायचं तेवढं मार, मी काय राहणार, शांत राहणार. हालेलुया. म्हणून शांततेनं महात्मा गांधींनी वेगवेगळ्या चळवळी केल्या आणि कशाद्वारे, शांततेच्या मार्गाने त्याने सगळ्या गोष्टीवरती विजय मिळवला. त्याने हाणामारी केली नाही, कुणाला शिव्याशाप दिले नाही. म्हणून शांतीनं सुद्धा मार्ग सुटत असतात. भांडण करून मार्ग बिघडतात. हालेलुया. आणि तिसरा मुद्दा कोणता? प्रभूशी आपण
प्रामाणिक राहा. फक्त प्रामाणिक नाही, तडजोड न करता, हा ऍडजस्टमेंट न करता आपण नेहमी प्रभूशी प्रामाणिक राहाव्या. प्रभू या गोष्टीमध्ये आपल्याला सहाय्य करतो. या वेळेमध्ये आपण डोळे बंद करूया. थँक्यू लॉर्ड, हालेलुया. सर्वांनी डोळे बंद करूया आणि आपण या गोष्टीबद्दल स्वतःबद्दल विचार करूया आणि परमेश्वराला सांगूया की परमेश्वरा, मी तडजोड न करता मी नेहमी तुझ्याशी प्रामाणिक राहावं, यासाठी प्रभू तू मला सहाय्य कर. प्रभू तुझी कृपा तू मला दे. प्रभुदेवा, मी प्रत्येक क्षेत्रामध्ये तडजोड न करता मी नेहमी तुझ्याशी प्रामाणिकपणे जीवन जगावं, यासाठी प्रभू तू सहाय्य कर. प्रभुदेवा, शांततेनं प्रभुदेवा सर्व गोष्टींचा मार्ग निघू शकतो, परंतु जेव्हा आम्ही भांडण करतो तेव्हा त्या भांडणामुळे मार्ग बिघडले जातात. तेव्हा प्रभुदेवा, आम्ही भांडणाचा मार्ग अवलंबन न करता आम्ही नेहमी शांततेचा मार्ग अवलंबवावा, यासाठी प्रभू तू आम्हाला सहाय्य कर. प्रभुदेवा, आम्ही इतरांच्याकडे जेव्हा आम्ही पाहतो तेव्हा नेहमी आम्ही त्यांच्यामध्ये असणाऱ्या वाईट गोष्टी आम्ही नोट करतो. नेहमी समोरचा व्यक्ती वाईट कसा आहे किंवा त्याच्यामध्ये चुकीच्या गोष्टी कशा आहेत याकडे आम्ही जास्त लक्ष देतो. ज्याप्रमाणे तू आमच्याकडे सकारात्मकरित्या पाहिलं, त्याप्रमाणे प्रभुदेवा तुझ्या दृष्टिकोनासारखा आमचा दृष्टिकोन बनावा, की आम्ही नेहमी सर्वांच्याकडे सकारात्मकरित्या पाहावं. सर्वांच्या जीवनामधल्या चांगल्या गोष्टीला आम्ही उत्तेजन करावं. परमेश्वरा, यासाठी प्रभू तू आम्हाला सहाय्य कर. धन्यवाद देतो प्रभुदेवा, तुझी स्तुती करतो, प्रशंसा करतो. आजचा दिवस दिला त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. इफ्ता गिलादी या व्यक्तीबद्दल परमेश्वरा तू आम्हाला काही गोष्टी समजण्यासाठी तो आम्हाला सहाय्य केलं, त्याबद्दल आभार मानतो. प्रभुदेवा, तो पराक्रमी होता, वीर होता, परंतु त्याच्या भावांनी नकारात्मक गोष्टी पाहिल्या. त्याप्रमाणे आम्ही एकमेकांच्याकडे नकारात्मक गोष्टी पाहू नये, तर तुझ्यासारखं नेहमी सकारात्मक गोष्टी पाहण्यासाठी तो आम्हा प्रत्येकाला सहाय्य कर. प्रभुदेवा, इफ्ता गिलादी पराक्रमी असताना देखील त्यांना आपल्या भावांशी भांडण न करता तो त्यांच्यापासून दूर निघून गेला. त्याप्रमाणे प्रभुदेवा, प्रत्येक परिस्थितीमध्ये परमेश्वर आम्ही भांडणाचा मार्ग अवलंबू नये, तर प्रभुदेवा आम्ही शांततेमध्ये राहावं. आम्ही प्रभुदेवा शांततेचा मार्ग अवलंबवा, यासाठी प्रभू तू आम्हाला सहाय्य कर. परमेश्वरा, प्रभुदेवा, ज्याप्रमाणे इफ्ता गिलादी प्रामाणिकपणे त्यानं जो शब्द तुला दिला होता तो शब्द त्यानं पाळला, त्याप्रमाणे प्रभू तू आम्हाला सहाय्य कर. आम्ही कोणत्याही प्रकारे आध्यात्मिक गोष्टीमध्ये तडजोड न करता आम्ही प्रभुदेवा तुझं आज्ञापालन करावं, तुझ्याशी नेहमी प्रामाणिक राहावं, यासाठी प्रभू तू आम्हाला सहाय्य कर. इथं वाचलेल्या प्रत्येक व्यक्तीचा ताबा तुमच्या मनात देत आहे. वाचलेलं वचन प्रभुदेवा तो आशीर्वादित केलं, त्या वचनाद्वारे तो आम्हा प्रत्येकाशी बोध केला आणि प्रभुदेवा तो आम्हा प्रत्येकाशी बोललास, त्याबद्दल आभार मानतो. आम्हा प्रत्येकाचा ताबा तुमच्या मनात देत आहे. आम्हा प्रत्येकाला तू सहाय्याने मदत कर. धन्यवाद देतो. पुढचा आठवडा आम्ही तुमच्या मनात देत आहे. पुढचा आठवडा प्रत्येकासाठी आशीर्वादित कर आणि अधिक प्रभुदेवा आम्ही तुझ्या वचनामध्ये, तुझ्या सामर्थ्यामध्ये, तुझ्या सानिध्यामध्ये वाढण्यासाठी तुझी कृपा आणि दया कर. धन्यवाद देतो. सर्व मान, महिमा, आदर, गौरव आम्ही तुमच्या नावाला देऊ. प्रार्थना येशूच्या नावात करतो म्हणा एका पित्या, आमेन. प्रभूची प्रार्थना करूया की आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य हो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकराचा मास दे, आणि जसं आमच्या ऋणात सोडून सोडले आहे तसं आमच्या ऋणा मास सोड, आणि आम्हा स्पर्शता नकोस, तर आम्हा वाईटापासून सोडी, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आता प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सुंदर सहभागिता इथं वाचलेल्या प्रत्येक व्यक्तीसोबत आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. आमेन.